सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावे तसेच क्रीमी लेअरची अट लागू करावी असा निकाल दिलाय। पण केंद्र सरकारने न्यायालयाच्या निकालानुसार उपवर्गीकरण करू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। फुले शाहू आंबेडकरी सर्वपक्षीय संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते। सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की उपवर्गीकरणामुळे अनुसूचित आणि जातीमध्ये आपापसात संघर्ष होणार आहे तसेच क्रीमी लेअरच्या अटीमुळे आरक्षणाच्या मूळ हेतूला सुरुंग लागत आहे। आरक्षणच संपुष्टात येण्याची शक्यता आहे, म्हणून न्यायालयाच्या दोन्ही निर्णयांना आम्ही विरोध करीत आहोत। ज्या मागास घटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी संसदेने तसेच राज्य सरकारनेही वेगळ्या योजना राबवून त्यांचा विकास घडवून आणावा अशी आमची मागणी आहे। या आंदोलनात सर्वपक्षीय संघटनांचे सुरेश दूधगावकर, सचिन सव्वाखंडे, डॉक्टर नितीन गोंधळे, कैलास काळे, जगन्नाथ ठोकळे, प्राध्यापक रवींद्र ढाले, प्रमोद कुदळे, नितीन कांबळे, रशिक कांबळे, किरणराज कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात